मी म्हटलं होतं थोडासा साऊंड कमीच नाही का. आता एकदम मस्त आहे, काय विषय नाही. असू दे. चेक हॅलो ओके ठीक आहे चला. बरोबर झालं होतं तुमचं सगळ्यांचं आवडलं. बरं बुवांची बारी बघितली. रावण आला रावण. बुवा ओ बुवा हे नमन नाहीये, हे नमन आहे, हे शक्ती तुला आहे. नमन वेगळा, धारूड वेगळा, शक्ती तुला वेगळा. त्याला तुम्ही दुसरी दिशा दाखवू नका. लांबड बुवा पहिली चूक तुमची आहे, पहिली चूक. बरोबर की नाही? हा इजरासारखं हसायचं नाही. हे शक्ती तुला म्हणतात. लांबड बुवा शक्ती तुला म्हणतात. बरोबर की नाही? म्हणून मी अजून बोलणार होतो, अजून एक शब्द बोलणार होतो पण माघार घेतो, नाही बोलत नाही. चला असू द्या. तुमच्या जे बुद्धीला तुम्हाला जे पटलं ते तुम्ही केलात. नाचलात काय, हाव काय, ताव काय, नुसता हा नाही. त्यांना माहिती आहे. मी अगोदर बोलले राजापुरात सुद्धा बोललो. खाली बसा तुम्ही, खाली बसा, बसा बसा खाली निवांत. मी राजापुरात बोललो होतो, राजापुरात बुवाना की बुवा बोललो होतो की बुवाना हे कसं ह्यांच्या गाण्याला ताल सूट नसतो हे तुम्ही सगळ्यांना ऐकलं. पट्टीत हे पट्टीत नसतात, हे होल पट्टीत असतात. कुठे असतात? हे होल पट्टीत असतात. बरोबर की नाही? हे फक्त रेकॉर्डिंग मास्टर आहेत, स्टुडिओचे मास्टर आहेत हे. मग आमचे पालेकर दादा बुवा लांबड बुवा रिटेक घ्या, रिटेक घ्या. एक शब्द बुवांचा 10-15 वेळा रिटेक असतो. तेव्हा वळून तरुण एकाने ह्याला पट्टीमध्ये आणलेलं आहे. बरोबर. मी तुमच्या आवाजाचा फॅनच आहे. मी तुमच्या आवाजाला वाईट बोलणारच नाही. पण बुवा शाहीर म्हटलं की त्याला थोडा तरी आवाज पाहिजे. बरोबर की नाही? नुसतं तुमच्याकडे बोल बच्चन, अमिताभ बच्चन त्याच्यावरती तुम्ही बाऱ्या करू नका. मी तेव्हा म्हटलं होतं. आणि हे काय करतात लोक कंटाळली की आपला नमनात एखादा झोक आणायचा वडून आणि इथे येऊन आपटायचा. मग लोक आपले हसतात. बरोबर की नाही? लोक म्हणजे लोकांना माहितीये, लोक निर्मळ म्हणायची लोक. बरोबर की लोकांना हे तुम्ही जे काही करून दाखवताय त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. लोकांना फक्त एक असतं की तुम्ही जे काही देता ते चांगलं आहे वाईट ही पारखायची फक्त लोकांना ताकद असते. म्हणून काय मला म्हणायचंय बुवा, मी अजून बोलणार होतो तुम्हाला. बोलन आपण कडकडन बुवाना घ्यायचे. म्हणून पहिला म्हणतात बुवा, बुवा म्हणतात. मी त्यांना सुराचा बोललो होतो. बरोबर की नाही? मी काही क्लास लावलेला नाही, कुठं काय नाही, मी कुठं काय हे केलेलं नाही, तुमतुना काय वाजवलेला आणि त्याच्यावरती मी शिकलेलो नाहीये. मी पण बघतच शिकलोय. आता बुवा म्हणतात स्वतःच्या तोंडात मी 40-50 बाऱ्या करतो. पण मेला सुरात कुठे आहो तुम्ही? हा नुसता आपला रेड्यासारखा वरडायचा. हा हसू नको, हसू नका. हा रेड्यासारखा नुसता वरडून बाऱ्या होत नाही. बुवा तुमच्याकडे बोल बच्चन चांगलंच आहे पण काहीतरी चांगलं द्या. नुसतं आपलं वरून बाऱ्या करायच्या नाहीत. म्हणून पहिला शेर ऐका. बुवा शेर. बुवा ज्ञानाने मोठे ते ऐका. बुवा ज्ञानाने मोठेच आहेत पण रणांगणात आल्यावरती तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी सांगायचंय वाईट आहे खरं आहे खोटं आहे सांगायचंय. मला फक्त तुम्ही एवढंच सांगायचंय. रणांगणात आल्यावरती देवाचं नामस्मरण करण्याच्या अगोदर बुवावरती कांदा लसूण मिरची लावायची का? योग्य आहे? रणांगणात आल्यावरती बुवा मी सांगितलंय ज्या दिवशी हा सचिन कदमाचा पोरगा तुम्हाला शिकवायला लागेल त्या दिवशी तुमचं रिटायरमेंटचा दिवस सुरू झाले. याला म्हणतात ऋषी बुवा. म्हणून थोडक्यात गोळी करणार. शिकवायला लावू नका. लांबड बुवा तुम्हाला सांगतोय शिकवायला लावू नका. बाकीच्या तुरेवाल्याने पण सांगितलंय मी रणांगणात जेव्हा याल त्या वेळेस पहिलं देवाचं नामस्मरण करा, रंगदेवतेची पूजा करा, तिला माना. त्याच्यानंतर गोवावरती काय उडायचं तर उडून घ्या तुम्हाला काय. बरोबर की नाही? खरंय का खोटंय? मग मी असा वरबाव डायरेक्ट बोलतो, डायरेक्ट देवाड दाखतो मी. वरडच पाहिजे बुवा. म्हणून चला असू द्या. पहिला शेर बुवा म्हणतात काय अमृताची वाणी काय काय बोलत होतो, विवेकाची बुद्धी आणि काय. चला असू द्या बुद्धी म्हणतात. मी बोललो होतो बुवाना सुरात पाहिजे. लग्न म्हटलं ऐका, लग्न म्हटलं किती वरात पाहिजे.
बरोबर. लग्न म्हटलं की ती वरात पाहिजे, देवाची मूर्ती, देव घरात पाहिजे. लांबडे बुवा आणि शाहीर म्हटलं की तो थोडा तरी सुरात पाहिजे, थोडा तरी सुरात पाहिजे. हे तुम्हाला जमणं नाहीये लांबडे बुवा. म्हणून सांगतोय तुम्ही फक्त आ उ एवढाच करा. ते आपलं संगीतकार मारतात. बुवा कुठल्या पटीत शिरलाय तो बघतात. पहिला कुठल्या पटीत शिरलाय, पटीत म्हणतोय, पटीत कुठल्या पटीत शिरलाय तो बघतात. तो जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत बिचारा आपलं स्वतःच बाटणं स्वतःय. म्हणून चला असू द्या. बरोबर की नाही? हा बरोबर. आपण घेतो कडकडन घेतो. म्हणून काय म्हणायचं आहे, बुवांचं घर बुवा म्हणून गेले. चला मान्य केलं बुवांचं. मी स्तवनाला कापायचं नाही बुवानी सांगितलं, मान्य केलं. बुवांच्या स्तवनाला मी कापत नाही. खरी शक्ती करा शक्ती तुला. बुवा म्हणतात की गणापासून सुरू होतो. बरोबर ना? गणाला कशी काट देतो बुवा? माझ्या जे विवेक बुद्धीला जेवढं पटलंय, ज्या माझ्या बुद्धीला पटलंय त्यानुसार मी तुमच्या गणाला कापायचा प्रयत्न करतो. लक्ष असू द्या. दर 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 दर. ही चालणार बुवांची. देतो दाखला, ऐका देतो दाखला पुराण मंडळी हो ऐका. माझ्या गणाच्या दोन दोन ऐका. म्हणून बुवा कट कशी असते लक्ष असू द्या. रिद्धी सिद्धी दोन बायका म्हणतात बुवा. त्या दोन बायका कोणत्या? रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी सिद्धीचा पती तू, अरे देव श्री गणेशा. एक बायको असू शकली असते तुम्हाला. बरोबर की नाही? आता म्हणतोय बघा, मी डाग लावत नाही, मी कुणाला वाईट बोलणार नाही, देवाला सुद्धा मी हे करणार नाही. पण तुम्ही म्हणतात म्हणून त्याच्यावरती काय अशी आणावी लागली मला. रिद्धी सिद्धीचा पती तू, देव श्री गणेशा. मग का रे मनी ठेवलीस तू ही वेडी अभिलाषा. का मनामध्ये एक बायको पण झाली असती, दोन दोन बायका कशाला पाहिजे? तू म्हणलास, तू तयार झालास, देव आहेस, तू तयार झालास म्हणून मी दुसरी बायको केली. बुवा याला म्हणतात कधी ऋषी बुवाची. ज्या विवेक बुद्धीला म्हणताय तुम्ही, माझ्या जे बुद्धीला पटतं तेच लोकांसमोर मी वाटत फिरतो. तुमच्यासारखं येण्यासारखं हा हू करत बसत नाही. इकडचं तिकडचं मी कधी जाणणार नाही. म्हणून मला माहितीये, रिद्धी सिद्धीचा पती तू, देव श्री गणेशा. काय मनी ठेवलीस तू वेडी अभिलाषा. नाही बडी आशा निघून विधिलाशा. माझी वेडी आशा निघून विधिलाशा. काय मनी ठेवलीस तू वेडी अभिलाषा. काय मनी ठेवलीस तू वेडी अभिलाषा. वेडी अभिलाषा. काय मनी ठेवलीस तू वेडी अभिलाषा. काय म्हणतात बुवा? विचारांचा वार म्हणतात. वार. मी खरंच सांगतो, मी शब्द असे निवडतो की लोकांच्या काळजावरती सुद्धा आणि बुवांच्या काळजावरती सुद्धा वार झाला पाहिजे. लोकांच्या मनात ताकद करण्याची बुवा मी शिकतो. नक्की सांगितलं. आज तुम्ही माझं गुरुजी आहोत. काय हे गुरुजी म्हणतात. मग यांची सवय अशीच आहे. ऋषी बुवा हे जे तुम्ही काय बोलला ते काय बरोबर मला पटलेलं नाही आहे. आणि परवाच्या बारीत आमचं गुरुजी म्हणतात चायला. काय म्हणतात? चायला. बुवा गुरुजी तुम्ही जर चायला शिवी दिलात तर विद्यार्थ्यांनी कोणती शिवी द्यायची हे तुम्ही येऊन सांगायचं. बरोबर की नाही? तेव्हा बुवाला ठरलंय बरोबर मी. म्हणून सांगतोय लांबर बुवा, मी वाईट वायफळ काय बोलणारच नाही. जे बोलणार ते तथ्यावरती बोलणार. तुमच्या डायरेक्ट तुमचं वर्म पकडणार मी. तुम्ही माझ्या चुका हजार काढा, कारण तुम्ही लेखक तितक्यात चांगलेच आहात. हा अजून एक विषय. अजून बुवानं म्हटलं त्यावेळेस राजापूरला बुवांचं मिसअंडरस्टँडिंग झालंय की बुवानं म्हटलं की तुम्ही लेखक चांगलेच आहात. गीतकार तुम्ही चांगलेच आहात,
फक्त तुमच्या गायनावरती लक्ष असू द्या. गायन करू नका हे मी बुवा बोललेलो नाही. तुम्ही परत रेकॉर्डिंग ऐका, तुमची माझी रेकॉर्डिंग परत ऐका. मी म्हटलं की तुम्ही लेखक चांगले आहेत, गीतकार चांगले आहेत, तुमचे शब्द लोकांच्या मनाला भावतात, बरोबर की नाही. मग तुम्ही थोडस गायनावरती लक्ष द्या हे मी म्हटलं. बुवा म्हणतात की मी ऋषी बुवा सांगितलं गायन करू नका. हा बुवा, जर मी सांगितलं, जर मी सांगायला लागलो तर तुम्हाला मग समजायला लागेल काय. तू मी आधीच बोललोय की जेव्हा ऋषी बुवा तुम्हाला शिकवायला लागेल त्या दिवशी समजायचं रामोरे बुवा तुमचं रिटायरमेंटचं दिवस चालू झाले. म्हणून पहिला ठोका ऐकायचा, पहिला ठोका घ्यायचा, पहिला ठोका घ्या. म्हणून काय म्हणतो बघा, चला घ्या. मी वाईट बोलणार नाही, तुम्हाला वाईट काहीच बोलणार नाही. पण कसं तुम्हाला डायरेक्ट तुमच्या भावनांना कसं दुःख पोहोचतात हे ऋषी बोलून शिकून घ्या. म्हणून अरे लग्नाला मी तयार हाय, हुंडा नको मला. ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी टेन्शनच नाही, पण ज्यांचं झालं नाही त्यांनी हुंडा भिंडा भानगडीत पडायचं नाही. बरोबर, स्वप्न बिकत ते हुंडा चालतच नाही पद्धत. पण तुम्ही म्हणाल आम्हाला अशीच पाहिजे तशीच पाहिजे, तर भेटायची नाही. म्हणून सांगतोय अरे बुद्धीची ही लढाई आज बुवा तुम्हाला नमणार नाही. लावण्यात किती जोर, किती लावण्यात जरी जोर किती, आज कडे दमणार नाही मला हरवायला. तुम्हाला जमणार नाही, जमणार नाही, जमणार नाही. गरज पडत नाही. आमच्या कार्यक्रमातून आम्ही दाखवतो आम्ही काय किती गरम करून दाखवू शकतो. बुवा समजलं काय? तुम्ही लोकांना विचारता बुवा गार झालं, गरम झालं, गार झालं आणि हा कशाला पाहिजे? शक्ती तुला म्हणतात, हे नमन नाही बुवा, समजलं काय? आणि मला चॅलेंज लावून दाखवतात की बुवा नमनात एखादा जोक मारून दाखव, बरोबर की नाही? हा म्हणून सांगत नाही मी, हे नमन नाही लांबरे बुवा, हे शक्ती तुला आहे. वाडवाड्याने जपलेली परंपरा आहे. तिला नमनामध्ये आणि शक्ती तुऱ्यामध्ये भेद आहे, लक्षात ठेवा. नमनाला शक्ती तुऱ्यात ओढू नका. तुमचं जोक नक्कीच मारा, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही त्याला वेगळी दिशा दाखवू नका. म्हणून मला म्हणायचं आहे बुवांची कळवण काय म्हणायचंय. बुवा म्हणतात कळवणीमध्ये काय म्हणतात,
अरे निर्भीडपणा तोफ खाना रणात कडाडला नाशिक मुळे पुण्यात भीमराव कडाडला म्हणून बुवा म्हणतात अगं ये नंदा भंकर धंदा बिनकामाचं उडायचं नाही आणि बिनकामाचं कुणाच्या उडत नाही आणि ज्या दिवशी उडू बुवा त्या दिवशी तुम्हाला सोडायचं नाही त्या दिवशी आम्ही तुम्हाला सोडणार नाही अगं ये नंदा भंकर धंदा बिनकामाचं उडायचं नाही अरे किती मिरवल्या शकले तरी तुला पाया पडायचं हाय बुवाची गळत बुवा वर्मामध्ये म्हणतात कशी तुम्हाला सुद्धा नक्कीच पटेल ही माझी गवळण कानाने राधेने कानाचं पाय पकडलेलं नाहीये लक्षात ठेवा काय राधेने काना म्हणतो काना राधेचे पाय कानाने पकडलेले कसे कसं मला म्हणायचं बघा अरे ऋतूला पायी काटा बघा या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून तो काटा काढिला तो काटा काढायला बुवा कृष्णाने राधेचं पाय पकडले म्हणून तुम्हाला कशी काटांनी बघा लक्ष असू द्या हा ऋषी बुवा म्हणतात मला मी तुम्हाला माहितीच आहे मी असं तसं काहीच बोलणार नाही पण जे बोलतो ते बुवांच्या लगेच काळजावरती वारतो मग दुसऱ्या वारी बुवा तापून येतात त्यांना माहिती आता मला बोलायला काय राहिलंच नाही मग आता मग इकडचा आला तिकडचा आला म्हणून मला म्हणायचंय तो पखाना अरे नंदाच्या काना असून शाना अरे माझ्यावर चिडतोस काय नंदाच्या काना असून शाना तू माझ्यावर चिडतोस काय अरे धरून माझं पाय त्यातला काटा काढतोस काय राधेच्या पायात काटा शिरलाय एक खाली बसा राधेच्या पायात काटा शिरलाय कृष्ण रडायला लागलाय कृष्ण गोडी गुलाबीने राधेला समजवतोय की राधे अगं ते काही नाही आहे मी लगेच 2 मिनिटात करतो गोड बोलून काटा काढलेला आहे कृष्णाने राधेच्या पायातला मग ते पाय काटा काढण्यासाठी त्या राधेचं पाय कान्हाने पकडलंय बुवा याला म्हणतात ऋषी बुवा एक शब्द वाईट न बोलता तुमचीच शब्दी तुमच्याच कशी ढुंगणात घालतो बघा मग मी बरोबर ना म्हणून चला घ्या एक पहिलं बुवा शिकवलाय शाही सचिन कदम म्हणून सांगतो मी माझं नाव
शाहीर कदीम सचिन कदम माझ्या बापाचं नाव मी आदरात सांगतो, गर्वात सांगतो. त्यांची पुण्याई आहे म्हणून आम्हाला हा आणि हू करायची गरज पडत नाही. तुम्ही दाखवा नमनत्व आ हू ही हा हे हे तुम्ही तुमच्या कलेत जोर नाही. मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे लोक कंटाळतात लवकर तुम्हाला, म्हणून आपला एखादा नमनाचा झोक आणायचा, उठवायचा आणि इथं आपटायचा म्हणून सांगतोय बुवा. म्हणून आलेलं पारितोषिक आहे गजानन पेंटिंग वर्क्स हैदराबाद यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं लाख लाख धन्यवाद. तसेच आमचे मित्र समीर दादा मालक यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सुपुत्र आमचे परम मित्र रोशन दादा घाणेकर दिवसातून 2 वेळा कॉल केली, दादा आमच्या पट्ट्यामध्ये पहिल्यांदा येत आहे सावकाशिया, नाही का सावकाशिया, तुमचं आम्ही नक्कीच स्वागत करतोय. आमचे मित्र रोशन दादा घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दादांना सुद्धा शाहिरी मानाचं मुजरा आता घालतो मुलांना गजरा घालू घालतो. चला पहिला ऐका ठोका, काय मला म्हणायचंय, बरं जाऊ द्या ठोका जाऊ द्या, पहिला बुवांची फोन, नाहीतर बुवा दुसऱ्या बारीत येऊन म्हणतील माझ्या प्रश्नाचा काही उलगडा केला नाही. त्या दिवशी राजापुरात नाही का उशीर झाला घाई 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 मध्ये राहिला विषय तो, पण मी सांगितला दुसऱ्या बुवाला. बुवाने त्या दिवशी राजापुरात माझ्या प्रश्नाची फोन केली, उत्तर दिली. त्या दिवशी बुवा नापास झाले, बरोबर की नाही. आज नव्याने बुवाने प्रयत्न केले आणि ग्रंथाचं नाव सुद्धा दिलं, बरोबर की नाही. मी सांगितलं होतं मोठ्या अक्षरात की माझ्या ग्रंथाचं तुम्ही नाव सांगायचंय. मला उत्तर नाही दिला तरी चालेल, नुसतं ग्रंथाचं नाव सांगितलं तरी माझा उत्तर फुटला असं मी जाहीर करेन, बरोबर की नाही. हे तुम्हाला बुवा कोणी शिकवणार नाही. मी सांगतो तुम्ही उत्तर नका बोलू, उत्तरापर्यंत माझ्या पोहोचूच नका, माझ्या फक्त पुस्तकापर्यंत तरी पोहोचून दाखवा. म्हणून आजचं बुवाने उत्तर दिले. आजच्या पण परीक्षेत बुवा नापास झालं आहे. बुवा तुम्ही आज पण नापास झालात. नापास तुम्ही जो उत्तर दिला, जो ग्रंथाचा आधार दिला, ग्रंथाचं नाव सांगितलं तो पण चुकीचा आहे, उत्तर दिला तो पण चुकीचा आहे. मी सांगितलं बुवा की तुम्ही 100 उत्तर द्या, 100 उत्तरामध्ये तुमचं 99 उत्तर बरोबरच आहे, पण त्या 100 उत्तरामध्ये एक उत्तर माझं आणि तोच उत्तर जर तुम्ही दिला तर मी मान्य करणार. तुम्ही काय पण आणून द्याल नाही का. बुवा म्हणतात मग ग्रंथाला खोटा ठरवतो, ग्रंथाला मी खोटा ठरवत नाही. ग्रंथात तुमच्या ते उत्तर बरोबरच आहे, पण तो जो उत्तर मला मान्य आहे, जो मला उत्तर अपेक्षित आहे, तो उत्तर जर तुम्ही दिला नाही तर मी उत्तर कसा म्हणून तुम्हाला उत्तर भेटलाय म्हणून, बरोबर की नाही. मग म्हणून सांगितलंय बुवा त्यावेळेस सुद्धा नाही आता सुद्धा, जो तुम्ही उत्तर बुवा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिला तो आता पण चुकीचा आहे. आणि तुम्ही मला माहिती आहे हे अजून जोर लावणार उत्तराच्या मागे पडायला नाही का, प्रश्नाच्या मागे. म्हणून सांगितलेलं आहे, काय सांगितलंय, शेर ऐका, एक सुंदर शेर ऐका बुवांसाठी सांगता शेर आहे. रडले रथी महारथी त्या साऱ्यांना रडवलाय. रडले रथी महारथी त्या साऱ्यांना रडवलाय. अन्यायाला आपल्या लेखणीच्या जोरावर या समाजासमोर तुडवलाय. बुवा तुमच्यासारखे कैद आला आणि कैद केलं त्यांच्या समोर, तुझ्यासमोर. आणि जिवंतपणी माझ्या बापान सचिन बुवान हा जिवंतपणी दुसरा सचिन बुवा घडवलाय. माझ्या बापाची कमी मी कुठं जाणवू देत नाही. आपला झेंडा नेहमीच वर करतो. आपली ही खासियत आहे. तुम्ही किती असा मोठे, आम्हाला काही घेणं देणं नाही. आपलं काय हे वैचारिक भांडण आहे, बरोबर ना. तुमच्या माझ्या बुद्धीचं भांडण आहे, बरोबर ना. तुम्ही तुमच्या जागेवरती योग्य आहेत, मी माझ्या जागेवरती योग्य आहे. तुम्ही नक्कीच मोठे आहात माझ्यापेक्षा, पण माझ्या बापान सांगत नाही जरी शत्रू किती मोठा असला तरी त्याच्या बुद्धीची पारख ठेवायची क्षमता ठेवायची आपल्याला. आणि मी कोणता कार्यक्रम असल्याशिवाय व कोणताही कार्यक्रम असू द्या, तयारी शिवाय मी कधीच जात नाही, अभ्यास केल्याशिवाय कधीच जात नाही. समजलं का. पहिला ठोका तुमच्या काळजावरती कसा करतो लक्ष असू द्या. असं दहा नंबरचं सरकार एक वरती घेता घ्या असं 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंग मेकर म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यागार.
म्हणतात ऋषी बुवा कसाही असू द्या वेळा वाकडा अंगावरती शहारे आणतो म्हणतो भेटर जाऊ आम्ही गुन्ह्यात मला अटक करावे पुण्यात माझा सुद्धा 7वा कार्यक्रम आहे 7 नंबरचा कार्यक्रम माझा सुद्धा बुवानी एवढी ताकद माझ्या अंगात नाहीये पण बुवा आजचा कार्यक्रम बरोबर की नाही मैदानाचा नाहीये तुमच्या माझ्या बुद्धीचा कार्यक्रम आहे म्हणून कसा म्हणते बघा अरे येऊन गाड्या ऐक 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 येऊन गाड्या येऊन गाड्या किती मारल्या उड्या दृष्टी पडेल साज या नारीच्या येऊन गाड्या किती मारला तर उड्या दृष्टी पडेला तास तुम्ही नारीच्या जरी लपलास आड लांबोरीच्या काय म्हटलो जरी लपलास आड लांबोरीच्या नाही सोडणार मी तुझा मारीच्या जरी लपलास आड लांबोरीच्या जरी लपलास आड लांबोरीच्या नाही सोडणार मी तुझं मारीच्या जरी लपलास आड लांबोरीच्या नाही सोडणार मी तुझं मारीच्या जरी लपलास आड लांबोरीच्या नाही Maria,
काय जन्म देशील गावीचा जरी लपला साड लांबोरीचा जरी लपला साड लांबोरीचा नाही सोडणार मी तुझं मारीचा जरी लपला साड लांबोरीचा नाही सोडणार मी तुझं मारीचा जरी लपला साड लांबोरीच्या जाणव काय लांबोरे मला त्याच्याशी काही घेणं देणं पडलेलं नाही. मारीच नावाचा राक्ष जंगलात शिरलाय काय लांब बसलाय लांब. सीतामाई सांगते रामाला की तो मला हरे मला पाहिजे मला त्याच्या चोळीचा कातडीचा मला चोळी शिजवायचे. याला म्हणतात सचिन बुवांचा शिष्य. एक शब्द वाईट न बोलता बुवा हे लांबरे बुवा एक शब्द वाईट न बोलता तुमच्या काळजावरती कसा वार करतो हे फक्त आमच्या शक्तिवानांकडून शक्तिवानांकडून सचिन बुवांच्या शिष्यांकडून शिका आता. म्हणून सांगतो तुम्हाला मी ज्या दिवशी अगोदरच बोललेलो आहे मी ज्या दिवशी ऋषी बुवा तुम्हाला शिकवायला निघेल त्या दिवशी तुमचं रिटायरमेंटचे दिवस सुरू झाले म्हणून सांगितलं मी. चला घे एक फिरवा असू द्या घ्या फिरवा. तुम्ही जमला अजून 2 कार्यक्रम आहेत. किती अजून 2 दिवस कळ काढा. सुट्ट्यांवरती सुट्ट्या मांजर बसल्यात. मला फक्त 2 दिवस फक्त मला सुट्ट्या होत्या. किती 2 दिवस. गजाननाच्या आशीर्वादाने मी या वर्षी गजाननाच्या आशीर्वादाने 7 कार्यक्रम केले. सुट्टी बिट्टी मी सांगितलं बापा तुझ्या जीवावरती सगळा सोडलाय मी. 27 तारखेला घर सोडला. पहिली सुशांत गराटे सोबत नाही का. आरती घरातली आरती पण नशिबात नव्हती माझ्या. 1 दिवस मिळाला आरतीला. किती 1 दिवस. आणि तुमच्या लोकांच्या सेवेसाठी आम्ही शाहीर वर्ग आणि हे सगळे बाल कलाकार तुमच्या सेवेसाठी आम्ही 200 किलोमीटर लांबलेलो असतो बरोबर ना. म्हणून हे जागरणाचे परिणाम तुमच्या समोर सगळ्यांसमोर दिसतात. म्हणून असू द्या वेळ घालत नाही. बुवानी चॅलेंज लावले. काय लावले बुवानी चॅलेंज लावले. काय म्हणतात एक झोप मारून दाखवा म्हटलं काय एक जोक मारून दाखवा म्हटलं. बुवा मी बघा वैडा वाकडा असेल मला माहित नाही. मी कसा जोक हाय मला माहित नाही. तो जोक मी पाठ केलाय काय केलाय मला काहीच माहित नाही. पण तुम्ही जी चॅलेंज लावलाल चॅलेंज माझ्या बापान सांगितलंय कोणताही असू द्या. चॅलेंज लावला की त्याला चॅलेंजला तोड द्यायची ताकद ठेवायची. आणि तरच
जॅकेट घालून शाहीर म्हणून नाव मिळवायचा, असा तसा बोलायचं नाही म्हणून सांगितलंय. भुवानी सांगितलंय जोक मारा. युट्यूबर कुठे गेलं? हा चालू ठेवा तुमचा जोक मार, असं द्या चालू ठेवून द्या. असं मला माहित नाही मी जोक काय येतो, पण माझा मित्र होता कोण? विक्रांत. कोण होता? विक्रांत. मी आणि तो नाही का, मी आणि तो आपला गेलो दुपारचा 2-3 वाजता नाही का, 2-3 वाजता गेलो रानात. म्हटलं आता काहीतरी ससा बिसा काहीतरी दुकान काहीतरी भेटेल. आणि 2-3च्या सुमारास अर्ध्या जंगलात गेलो आणि वरना डुकार उठला. काय? वरना डुकार उठला, बरोबर ना? आता डुकार उठला तो मोठा भवीस डुकार. काय? मोठा भवीस डुकार होता. माझी फाटली. मी कारण पहिल्यांदाच गेलेलो, आपला मुंबई पुण्यात राहणारा माणूस. आणि विक्रांत आपला इक्या नाही का, माझा मित्र इक्या, तो आपला होता गावाला. आता भुवनचं नाव विकास आहे म्हणून बोलत नाही, माझा मित्र होता विक्रांत नाही का. मग त्याला आम्ही विक्रांत लावणार म्हणतो, विक्रांत विक्या म्हणायचो, विक्या नाही का. मग आता तो होता गावचा. वरना डुकार उठला आणि आता आमच्या अंगावरती येणार. आम्ही खाना भोकालतो तो वरना भोकालतोय, खाना भोकालतो तो वरना भोकालतो. आणि मध्ये एका ठिकाणी गाठभेट आमची झाली. मोठा पिंपलाचा झाड होता. काय होता? पिंपलाचा झाड होता. मी गावात एखादा झाड पकडला आणि झाडाच्या बुद्याशी बसलो, बरोबर की नाही. विक्रांत आमचा मोठा ताकदवार माणूस, गावाला राहणारा माणूस, इक्या आमचा गावाला राहणारा माणूस, तो गेला. मला म्हणतो ऋषा तू घाबरू नकोस, मी हाय ना. आणि जवळ असा समोर डुकार आला. समोर डुकार आणि इकडे इक्या. हा इथे नाही म्हणून मी हसू नका. हा डुकार समोर हा आणि हा इथे इक्या एकमेकाला बघतायत. डुकार ह्याला बघतोय, भुवानी सांगितलं. वाघ ह्याला बघतोय, कुत्रा त्याला बघतोय. वाघ ह्याला बघतोय, तसा डुकार इक्याला बघतोय, इक्या डुकराला बघतोय. काय? विक्या डुकराला बघतोय, डुकार इक्याला बघतोय. एकमेकाला डोला. आता म्हटलो काय डुकराचा खरा नाहीये म्हटलो. आपला डुकरान 2-3 हिसकाण्यात आला आणि जो अंगाला धावून नाही का, माझी बाबा फाटली. मी आपला घेतला एखादा झाड आणि झाडाच्या वरच शेताला जाऊन बसलो. आता म्हटलं इक्याचा काय खरा नाहीये, पण इक्या तरी कसला ऐकतोय. इक्याने एवढी मोठी काढलेली बंदूक काढसुकी, जो लावला पाय खाली मानेला आणि लावला बंदूक खाण्याला. आता म्हटलं डुकार उलटा पडला. आता काय डुकराचा खरा बघ. संध्याकाळी म्हटलं मटात बिटात मस्त भेटेल आता. आणि आपला डुकार आला. इक्या त्याला बघतोय, डुकार इक्याला बघतोय. एकमेकांना बघतायत. डुकर आला, धावतोय. इकान बंदूक काढला आणि नियमका बंदूक मारतोय, पण त्या बंदुकीत कोणच नाहीत. हो बुवा, तसा तुमचा झालाय. तुम्ही किती शेकणे मारा, तुमच्या बंदुकीतल्या गोळ्या ह्या ऋषी बुवाच्या हातात आहेत. म्हणून सांगतोय आपला नाद करायचा नाही. याला म्हणतात ऋषी बुवा. आपल्या नादाला लागायचं पण नाही. तुम्ही, मी सांगतो तुम्हाला, अभ्यास करा, बिंदास करा. तुम्ही अभ्यास बिंदास करून या. म्हणून सांगतोय पहिला. म्हणून शेवटचा धोका काय म्हणतोय? तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने बुवाना काळजावरती वार केलाय. बुवाना नक्कीच काळजाला लागलाय. म्हणून मला काय म्हणायचं आहे? जवळ रात्रीच्या अंटीची जेव्हा घंटी मी वाजवली, पाहुणी मला हा बसलाय शांत. समजे स्वतःला संत महंत. हामाकड तोंड्या उपट सोंड्या, हामाकड तोंड्या उपट सोंड्या. आज याला काय त्याला पटणार, माझ्या आज काय त्याला पटणार. तुला उचलून पटणार. आज काय मैदानीची लढाई नाही, तुमच्या माझ्या बुद्धीची, विवेकाची, विचारांच्या लढाई आहे. मग तुम्हाला आज तुला उचलून पटणार, आज तुला उचलून पटणार. वा माझं यात काय पटणार,
रावण म्हणतो हनुमंताला वाईट शब्द बुवाच्या कानापर्यंत जाऊ नये म्हणून बुवाला स्पष्ट करून सांगतोय. रावण हनुमान शिरलाय रावणाच्या लंकेत. रावण म्हणतो हनुमंताला अरे अशोकानं तुला उठायसारखं काहीच नाही आलं. काय फळं असतील ते खा आणि आपला जा निघून. या जंगलात तू काय उपटणार, यात काय उपटणार तू. रावण म्हणतो हनुमंताला यात काय उपटणार माझं, यात काय उपटणार. बुवा हे शब्द ऐका म्हणून पहिला म्हणतो लक्षात घ्या. बापाची पुण्यली आहे म्हणून सांगतोय. जरी कशाला म्हणून बुवा मान्यच आहे तुमची लेखणी चांगलीच आहे बरोबर ना. तुम्ही गीतकार चांगलेच आहे. मी तेव्हा सुद्धा म्हटलं होतो ए खाली बसा. तुम्ही तेव्हा सुद्धा मी म्हटलं होतो की तुम्ही लेखक चांगलेच आहे, गीतकार चांगलेच आहे, पण तुम्ही गायन करू नका असे मी म्हटलंच नाही. तुम्ही थोडंसं गायनावरती सुधार करा एवढंच मी म्हटलं होतं. बुवाने काय ऐकले बुवाला बुवाचं माहिती बरोबर की नाही. म्हणून तुम्हाला मी शिकवणार आहे का तुमचं मी मोठा नाहीच आहे, मी मान्यच करतो बरोबर की नाही. तुमच्या बुद्धीशी माझं काही संबंध येऊ शकत नाही कारण मी अजून लहानच आहे. तुमच्याकडून नाही शिकायचं मग कोणाकडून शिकायचं. प्रतिस्पर्धी कसा कट्टर असावा, कट्टर बरोबर की नाही. लुंडे बांधले असणे उपयोग नाही. प्रतिस्पर्धी कट्टर असावा तरच मजा येते कार्यक्रम करायला. मग भले 4 शब्द वाईट बोलू दे आपल्याला बरोबर की नाही. ज्या दिवशी प्रतिस्पर्धी आपला वरचढ असतो ना त्या दिवशी खरा कार्यक्रम करायला मजा येते. म्हणून जे माझ्या बुद्धीला पटलंय ते तुमच्या समोर मी वाटलंय बरोबर. म्हणून ज्या दिवशी बुवा तुम्ही जे बोलता त्याच्यावरती थोडासा विचार करा. मला म्हणायचं नाही फक्त तुम्ही मोठे आहात म्हणून फक्त मोठ्यापणाच्या बाता चोरवायच्या नाही तिथं. हा मग बुवा असा कर मग बुवा तसा कर असं नाही करायचं बुवा. हे मी सांगत नाही तुम्हाला. म्हणून तुम्हाला मायबाप रसिक प्रेक्षकांच्या चरणावरती माझी दुसरी फेरी दिलेली आहे. बुवाला सुद्धा वाईट काय बोललेलं नाहीये. त्या अनुषंगाने बुवा सुद्धा दुसरं त्यांचे कार्यक्रम करतीलच. मी म्हटलं होतो महत्वाचा विषय मी म्हटलं होतं की तुम्ही तुमची जी काही गाणी असतील 4 ती पहिल्या बारी दाखवा. दुसरी बारी आम्ही जे बोलतो त्याच्यावरती तुम्ही जरूर काढ द्या पण दुसरी बारी ही समाज प्रबोधक गीत म्हणून ठेवून द्या. हे काय करतात पहिली बारी आपली प्लेन काढून घ्यायची आणि दुसऱ्या बारीला बुवा ह्या उतरींनी त्या उतरींनी ह्या उतरी कशाला पाहिजे.
कशाला पाहिजे सांगा ना मला. मी काय वाईट बोललो का ह्याला की दुसऱ्या बारीत तुम्ही समाज प्रबोधनाचं गीत ठेवून द्या, लोकांचं मनोरंजन करा, लोकांना काहीतरी नवीन द्या, कारण ती कृती तुमच्याकडे आहे. एक शब्द भेटला की त्याच्यावरून गीत रचना, इतिहास रचनाची ताकद लांबोर बोलच्यात आहे, बरोबर की नाही. मग ते तुम्ही बोला, तुमचं फरमाईश नक्कीच गा, कारण त्यामागे तुमची मेहनत आहे, त्यामागे तुमची नक्कीच मेहनत आहे. तुम्ही घासल्याशिवाय इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले नाहीत, महाराष्ट्रामध्ये गाजलेले नाहीत. पण त्या जी फरमाईश आहे ती शेवटच्या दुसऱ्या बारीत लोकांना सांगा की पहिली बारी माझी लोकांकडून, आयोजकांकडून मी पैसे घेतले, बारी करायची, आणि दुसऱ्या बारीत ते काय फरमाईश तुमच्या असतील ते घ्या, जरूर घ्या, कारण त्यामागे तुमची मेहनत आहे, बरोबर की नाही. मग मी यात काय वाईट बोललो काय हो, यांना लागायला कशाला पाहिजे. हे असं ताणून येतात ना, हे असं ताणून असा करत नाही तसा करत, मग आम्ही सिंगल बाऱ्या करायला. तुम्हाला कोण म्हटलंय सिंगल बाऱ्या करायला. ज्या दिवशी भुवनच्या काय लांबोरे बुवांच्या मनाला एखादा शब्द लागतो ना, मग त्या दिवशी बुवांचं हे असं वाक्य निघतं, बरोबर की नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्या शेवटची भैरवी तुमच्या समोर गातोय. काय म्हणायचं आहे, आजचा हा भांडण आहे, आजचा हा भांडण आहे आदिमायेचा आणि शिवशंकराचं भांडण आहे, तुमच्या माझ्या बुद्धीचं भांडण आहे, तुमच्या माझ्या विचाराचं भांडण आहे, बरोबर की नाही. आपलं काय वैयक्तिक वैर नाहीये, बरोबर ना. म्हणून काय आणले तुमच्यासाठी शेवटची भैरवी ऐका, आणि नक्कीच तुम्ही दुसरे आता नाही का दुसरी नक्कीच तुम्ही घोडा सोडायला जाऊ शकता, काय वाईट नाही. म्हणून एक फिरून घ्या आणि चल, काय म्हणतो. तुम्हा माझ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादाने माझी वेडी वाकडी दुसरी फेरी सुद्धा तुमच्या चरणावरती ठेवली आहे. बुवानं काय बोलायचंय ते बुवा बोलतीलच दुसऱ्या बारीमध्ये, कारण हे आज मी सांगितलंय पहिल्या बारीत. हे आमचं गुरुजी आहे, मी त्यांचा विद्यार्थी आहे, त्यांच्याकडूनच शिकणार आम्ही. मोठे आहेत कलाकार आदरणीय पुणेवाले शाहीर अनिलजी गराटे माऊली आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा शब्दशः ऋणी आहे, त्यांचं सुद्धा स्वागतच आहे. तसेच प्रभाकर माऊली रोपट हे सुद्धा आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. मी या पठ्ठ्यामध्ये पहिल्यांदाच आहे, या पठ्ठ्यात पहिल्यांदाच आहे, त्यामुळे मला जास्त काही माहित नाही. पण पंचक्रोशीतली इथे जमलेल्या बऱ्याच वर्गांपैकी शाहीर वर्ग आहे, त्या सर्व शाहीर वर्गाला पुन्हा एकदा शेवटचा दुसऱ्या फेरीचा माझा मानाचा मुजरा शेवटचं काय म्हणायचं लक्ष असू द्या. काळी चारला नका चारला, चला घ्या शेवट करा. येला चला येला.
छोट्या बुद्धीची विचार हे बुवा हे मी वाटत फिरतो या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत राजा भिंकाच्या वतन उचली कन्या ढाकली रुक्मीन दिली पंढरीच्या वाण्या काय म्हणायचं आहे माझे शब्द तुमच्या काळजावरती कसं वार करतो कसं काळजात घर करून जातो ऋषीवा ते ऐकून जा बुवा तुम्ही सुद्धा हातात घेऊन हात हातात घेऊन हात नाही सोडायची ही साथ नाही सोडायची ही साथ बुवा लांबर बुवा तुमचं माझं भांडण वैचारिक आहे बुद्धीचं आहे शक्तितुराचं भांडण आहे तुमचं माझं वैयक्तिक आहे वय नाही म्हणून मला म्हणायचं आहे या मायबापांनी तुम्हाला आम्हाला आसरा दिलाय म्हणून आपण शाहीर म्हणून मिरवतोय हातात घेऊन हात नाही सोडायची ही साथ नाही सोडायची ही साथ अहो टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं